पक्षाचे खंदे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। तुम्ही काय आम्हाला आमच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीची मदत केली नाही, परंतु याच्यामध्ये सर्वांचा वाटा आहे। प्रत्येकाला असं वाटतंय मी अत्यंत निष्ठेने काम केलेलं आहे, शेवटी उमेदवारी एकालाच मिळणार आहे। तुम्हा आम्हाला काही वेगळ्या प्रकारचे कलंक लागलेले आहेत की या ठिकाणी सचिन दोडके असतील, बाळाभाऊ असतील, तिकडे आमच्या जिल्हा परिषदचे सदस्य नवनाथजी पारगे असतील, पूजाताई पारगे असतील, आमच्या अनिताताई इंगळे असतील, यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीची कामं आम्ही केली गेली, परंतु त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून, पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं सहकार्य त्या ठिकाणी मिळालं नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी नवनाथजी पारगे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो आणि पूजाताईला आठवण करून देतो, कदाचित वरातीत एवढा डान झाला नसेल पण आज झाला, हे या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतंय। सर्व महिला भगिनींना विनंती आहे, पाठीमागे नाही पुढे आपल्याकरता जागा आहे। जे उशिरा महिला भगिनी आल्यात त्यांच्याकरता जागा पुढे ठेवली, आपण कृपा करून पुढे या। आमचे सर्व तरुण सहकारी आहेत, पक्षाचे खंदे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यांनाही विनंती की आपण खुर्च्यांवर पाठीमागे बसून घ्या, म्हणजे जरा खुर्च्यांनाही शोभा येईल आणि आपल्यालाही शोभा येईल। कृपया जरा पुढे या सर्वजण। कृपया पुढे आपण। तर अशा पद्धतीने पुणे महानगरपालिकेचा कारभार चालत असताना 24/7 ही पाण्याची योजना तीही 16 साली आपली सत्ता असताना सुरू झाली, परंतु त्याचंही कुठल्या प्रकारचं कामकाज झालेलं नाही। बस वाहतूक व्यवस्था अत्यंत दुर्लक्षित आहे। वर या पूजाताई, महिला अध्यक्ष माजी नगरसेवक स्मिताताई आपण वर या प्लीज। जे जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक खाली बसले असतील त्यांना विनंती आहे की आपण वर यायचंय। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा महानगरपालिकेचा चाललेला कारभार, साहेब लोकसभेची निवडणूक होती आणि निवडणुकीमध्ये 2014 सालच्या 15 लाखासारखी अनेक आश्वासनं आम्हाला काही लोकांनी या ठिकाणी येऊन दिली। सोसायट्यांमध्ये असेल, गट वाईज असेल, त्या ठिकाणी टॅक्स कमी करतो म्हणून सांगितलं, परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई त्या टॅक्सच्या संदर्भामध्ये झालेली नाही। ज्या लोकांनी मीटिंग घेतल्या ते लोक ज्यावेळेस परत त्यांच्याकडे गेले तर त्यांनी सांगितलं, तुम्ही काय आम्हाला आमच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीची मदत केली नाही, तुमचा टॅक्स कुठल्या बेसवर कमी करायचा, म्हणजे अशा पद्धतीचं काम त्यांचं या ठिकाणी चाललेलं आहे। या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून जी टॅक्सची आकारणी होती, या समाविष्ट गावामध्ये लहान सहान उद्योगधंदे, सेट्स आहेत, छोटे लघु उद्योजक आहेत, त्यांचे टॅक्स हे अत्यंत फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। मागच्या काळामध्ये पोट निवडणूक लागली, ताई बसा, तुम्ही आतमध्ये बसा, समोर बसा सगळं। स्वातीताई वर आहे, भारतीताई कुठे आहेत? तर हे जे काही टॅक्स आहेत, ज्यावेळेस पिंपरी चिंचवडची पोट निवडणूक लावली त्यावेळेस पोट निवडणुकीच्या वेळेस शास्ती कर त्या ठिकाणी कमी केला। आम्ही पण पुणे महानगरपालिका ही सुद्धा महाराष्ट्रातच आहे, ही काही वेगळ्या देशामध्ये नाही। आम्हाला शास्ती कर 3 पट आहे, त्याच्यामुळे आमचे लहान सहान उद्योजक या ठिकाणी सोडून वेगवेगळ्या ठिकाणी गेलेत। या ठिकाणी सर्वच मान्यवर आले, पुढे स्वागत करतो। त्या अशा अनेक प्रकारच्या ज्या अडचणी आहेत
ह्या अडचणीचा पाडाच्या ठिकाणी सर्व कुठे गेलं तरी आज या ठिकाणी समाविष्ट गावामध्ये जर पिण्याचं पाणी पाहिलं तर माती मिश्रित पाणी या ठिकाणी प्यावं लागतं. गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी व्यवस्था नाही. अशा खूप साऱ्या समस्यांना आम्हाला सामोरं जावं लागतं. साहेब, या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी बसलेला सर्व प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्ता आणि महिला भगिनी यांनी जीवाचं रान करून काम केलं. विशेषतः ताईंनी सुद्धा पायामध्ये भिंगरी बांधून प्रत्येक सोसायटीमध्ये गावागावामध्ये त्या ठिकाणी फिरल्या. त्या ठिकाणी असणारं 45-65 हजाराचं लीड 21 हजारापर्यंत खाली आलं. परंतु याच्यामध्ये सर्वांचा वाटा आहे आणि आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करतो. आदरणीय साहेबांचं जे काही नेतृत्व आहे, या सर्वसामान्य जनतेला भावलेलं नेतृत्व आहे. या महाराष्ट्राकरता, या देशाकरता घेतलेल्या शेतकऱ्यांकरता जे काही साहेबांचे निर्णय आहेत, हे निर्णय डोळ्यासमोर ठेवून आदरणीय साहेबांकडे पाहून या ठिकाणी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालं. या पुढच्या काळामध्ये ही विधानसभेची निवडणूक आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साहेब, प्रत्येकाला असं वाटतंय मी अत्यंत निष्ठेने काम केलेलं आहे, परंतु हे काम जरूरपणाने ह्या जनतेच्या जीवावर आम्ही सर्वांनी केलेलं आहे, विश्वासावर केलेलं आहे. याच्यामध्ये आम्ही निश्चितपणाने काही जण विधानसभेकरता इच्छुक आहोत. या ठिकाणी मी सर्व मतदारांना, सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करत असतो नेहमीच. शेवटी उमेदवारी एकालाच मिळणार आहे. मग कालच्या सभेमध्ये कोल्हे साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी मी उमेदवाराचं नाव सांगतो, जो इच्छुक आहेत, जे काम करणार आहेत. आपले उमेदवार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत आणि विश्वासाने चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष हा आहे. ज्या पद्धतीने आपल्याला हा मतदारसंघ जर काढायचा असेल तर तुमच्या जीवावर आपण एक निष्ठेने, एक विचाराने, एका आदर्शाने साहेबांची प्रेरणा घेऊन, त्यांचे आशीर्वाद घेऊन मतदारांसमोर गेले पाहिजे. जे आजचे प्रश्न आहेत, हे प्रश्न त्या ठिकाणी पोटतिडकीने मांडले पाहिजेत. निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनीच हे लक्षात ठेवलं पाहिजे की जी काही उमेदवारी आदरणीय पवार साहेब असतील, पक्षश्रेष्ठी असतील, जो निर्णय घेतील तो शिर संवाद मानून, एक पक्षाची निष्ठा म्हणून, आदरणीय साहेबांवर असणारी निष्ठा म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे काम करायचंय. कारण मागच्या काळामध्ये तुम्हा आम्हाला काही वेगळ्या प्रकारचे कलंक लागलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी काम करत असताना एक त्या ठिकाणी त्यांना असं वाटतं की एकाला तिकीट दिलं की दुसरा काम करत नाही. मी ताई आणि आपल्या सर्व ज्येष्ठांना मी निश्चितपणे या ठिकाणी साहेब सांगू इच्छितो, निश्चितपणाने एक दिलाने, एक विचारानं या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याकरता सर्व जीवाचं रान करतील, हे या ठिकाणी जाहीरपणाने या ठिकाणी सांगतो. आणि ही जागा या ठिकाणी निश्चितपणानं महाविकास आघाडीकडे खेचून आणल्याशिवाय आम्ही ही सर्व यांच्या जीवावर, यांच्या भावावर राहणार नाहीत. या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय जगनबापू शेवाळे, त्याचप्रमाणे आदरणीय प्रकाशजी बस्के साहेब उपस्थित झालेत. त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो. या ठिकाणी आपण सांगाल तो सिक्वेन्स या ठिकाणी करून, या ठिकाणी आपण सांगाल तो सिक्वेन्स या ठिकाणी करून निश्चितपणानं आपण या ठिकाणचे पुढचा विचार घेऊ, ऐकू. कारण आता 8:30 वाजलेत. जसा तुम्ही निर्णय द्याल त्या पद्धतीने आपण या ठिकाणी पुढचे भाषण ठेवू. पुन्हा एकदा या ठिकाणी मी स्वागत करतो. आपण रामकृष्ण हरी, गाजली तुतारी.